इसार संस्थेच्या पुढाकाराने शिवाजी महाविद्यालयात बालविवाहमुक्त भारत अभियान कार्यक्रम संपन्न। बालविवाहमुक्त भारत अभियान ॲक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अँड रिफॉर्म इसार यांच्या संयुक्त उद्यमाने राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने श्री शिवाजी महाविद्यालय येथील महाविद्यालयात मुलामुलींमध्ये बालविवाहाबाबतीत जनजागृती व्हावी या प्रमुख उद्देशाने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास बालविवाह संदर्भात सामुदायिक शपथ घेण्यात आली। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी.यू. जाधव हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट रवींद्र कातनेश्वरकर, अध्यक्ष बाल कल्याण समिती परभणी, दत्ता भुजबळ सदस्य बाल कल्याण समिती परभणी, संदीप बेंडसुरे सर जिल्हा समन्वयक चाइल्ड हेल्पलाईन परभणी, दिवाकर भोयर संस्था चालक इसार संस्था यवतमाळ, अनंता सोगे समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन परभणी, प्राध्यापक प्रमोद गायकवाड, प्राध्यापक शैलेंद्र पखाले हंबर्डे, पालोटकर सर, लक्ष्मण गायकवाड जिल्हा समन्वयक सुलभा ठोके, वुमन कोऑर्डिनेटर विलास सोनुले, फील्ड ऑफिसर सूर्यमालाताई मोतीपळे, फील्ड ऑफिसर संजय भिसे हे होते। यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर बी.यू. जाधव म्हणाले की पालकांनी आपल्या पाल्यांच्या हालचालीवर आणि वागण्यातील होणाऱ्या बदलांवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे। पालकांनी नित्यनियमाने आपल्या पाल्यांचा मोबाईल तपासावा। वाढत्या घटनांमुळे पालकांना होणारा त्रास याचा सुद्धा विचार मुलामुलींनी केला पाहिजे। इसार संस्थेचे अध्यक्ष दिवाकर भोयर यांनी माहिती दिली की इसार संस्था परभणी जिल्ह्यातील 50 गावांमध्ये जाऊन पालक व मुलामुलींना बालविवाह रोखण्यासंदर्भात जनजागृती करण्याचं काम करत आहेत। यावेळी ॲडव्होकेट रवींद्र कातनेश्वरकर म्हणाले की भावनिक संवेदनशीलता व त्यासोबतच बुद्धिमत्ता ही जोड असेल तर बालविवाह रोखण्यास मदत होईल। यावेळी मुलींनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण गायकवाड यांनी केलं। सूत्रसंचालन सुलभा ठोके तर आभार विलास सोनुले यांनी मानले आहेत। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती लावली होती। नाही, खरं म्हणजे आज शिवाजी महाविद्यालयामध्ये एक वेगळा कार्यक्रम होत आहे, ज्याच्यामध्ये एक इसार नावाची संस्था आहे यवतमाळची आणि ती इथे आलेली आहे। हे लोक बालविवाह म्हणजे लहानपणी सेक्शुअल अडचणी, बाल रोजगार या सर्वांवर काम करणारी संस्था आहे। आणि त्यांनी आज त्यांचे अनुभव जेव्हा सांगितले तेव्हा असं लक्षात येतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये बालविवाह, त्याचप्रमाणे बालरोजगार आणि सेक्शुअल हरासमेंट हे अतिशय वेगवेगळे प्रॉब्लेम खूप वाढत चाललेले आहेत आणि त्याच्याकरता म्हणून ही संस्था काम करत आहे। खरंच खूप छान वाटलं। अशा कार्यक्रमाची महाविद्यालयामध्ये आयोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आम्ही तर आज आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हान केलेलं आहे की मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा बालविवाह झाला किंवा कुठे जर कोणाला रोजगाराची जर काही अडचण असेल, कोणाला सेक्शुअल प्रॉब्लेममध्ये जर कोणी फसवत असेल तर त्याच्याकरता तुम्ही नक्कीच यांना संपर्क करावा। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं लक्षात येतं की परभणी जिल्हा हा एकमेव असा जिल्हा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बालविवाह होतात आणि म्हणून हा बालविवाह रोखण्यासाठी आपण सर्वांनी, समाजातील सगळ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी सगळ्यांनी प्रयत्न केले तरच हा विवाह रोखणं, हा जो एवढा मोठा आलेला प्रॉब्लेम जो आहे तो रोखण्यासाठी मदत होऊ शकते। आणि म्हणून अशा ज्या संस्था आहेत अशा संस्थांना शासनानं आणि आपण सर्वांनी मिळून सहकार्य करणं आवश्यक आहे असं मला वाटतं। सर, पालकांना आपण काय आवाहन करणार? पालकांना तर मी असं सांगेल की आपली मुलगी किंवा मुलगा आपला जेव्हा बाहेर जातो तेव्हा तो खरंच महाविद्यालयामध्ये जातो का? आता आमच्याकडे मुलींचं वसतिगृह आहे, मुलांचं वसतिगृह आहे। मुलींना महाविद्यालय सुरू झाल्यानंतरच महाविद्यालयामध्ये पाठवायला गेलं पाहिजेत। काही मुलींची अशी परिस्थिती असतं की महाविद्यालयाला सुट्या लागल्या तरीसुद्धा वसतिगृहामध्ये थांबतात। मग त्या वसतिगृहामध्ये थांबल्या असताना निश्चितच त्याने अभ्यासासाठी थांबले तर काहीच अडचण नाही, परंतु असं लक्षात येतं की मुली जर समजा एखाद्या वेळेस बाहेर गेल्या तर त्या सांगून जात नाहीत। पालकांनासुद्धा माझं असं आव्हान राहील की पालकांनी आपल्या पाल्यांवर आवश्यक लक्ष देणं आवश्यक आहे। त्यांचे मोबाईल रोज तपासले गेले पाहिजेत, त्यांना कोणते मेसेज येतात। आणि माझी एक नम्र विनंती असेल की मुलांना मोबाईल नक्कीच वापरू द्यावेत, परंतु त्या मुलांचा जो मोबाईल बंद करण्याचा जो कोड असतो तो आईबाबांनी नक्की करून ठेवा। आणि नेहमीच आपणसुद्धा आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणाचे मेसेज येतात, कोणाचे कॉल येतात हे थोडंसं तो झोपल्यावर म्हणा किंवा तो बाजूला गेल्यावर म्हणा पाहणं आवश्यक आहे। आणि जर आपल्याला तशी शंका आली तर त्याला लगेच अतिशय मित्र म्हणून त्याला लगेच बोलून त्याला विचारायला पाहिजेत, जेणेकरून त्याला त्याचे आईवडील, आईबाबा हे मित्र वाटतील आणि मग तो सगळ्या गोष्टी त्याला सांगत जाईल असं मला असं वाटतं। प्रथम तर मला संधी देण्यासाठी धन्यवाद
या संस्थेच्या ज्या सहकाऱ्यांनी आम्हाला इथे मार्गदर्शन केलं ते खरोखरच अतिशय मोलाचं आहे. जेव्हा पहिल्यांदा हॉलमध्ये आल्यानंतर यांना बघितलं आणि ते हेल्पलाईन बघली, मला तर अगोदर भीती वाटली की आपण जेव्हा या नंबरवर कॉल करू खरंच आपलं नाव वगैरे येईल आणि सगळे आपल्यावर नाराज होतील. पण नंतर जेव्हा पूर्ण कार्यक्रम संपला त्याच्यानंतर खरंच वाटलं मला की आपणही एखाद्याची मदत केली पाहिजे. जेव्हा केव्हा आपल्याला संधी भेटेल एखादा बालविवाह थांबवण्याची, आपल्या एका कॉलमुळे एखाद्याचं आयुष्य उजळू शकतं. जेव्हा सर त्यांच्या मनोगतामध्ये कविता सादर करत होते ना, तेव्हा मला माझ्या 10वीतल्या एका क्लासमेट माझ्या मैत्रिणीची आठवण आली. मी म्हणजे तो विवाह तर मी नाही थांबवू शकले, कारण मला ते झाल्यानंतर 2 महिन्यानंतर कळालं. आणि त्या कवितेप्रमाणेच माझी ती मैत्रिणी खरोखरच आत्ता सध्याला ती 6 महिन्याचीच गर्भवती आहे. आता तर ते मी तेव्हा नाही थांबवू शकले, पण ही सत्य परिस्थिती आहे की आपण बालविवाह थांबवला पाहिजे. आणि ग्रामीण भागात तर आता याचं प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात परभणी जिल्ह्यामध्ये आता आम्ही विद्यार्थी नक्कीच आपणाला म्हणजे वचन देतो की आम्ही जेव्हा पण आम्हाला संधी भेटेल बालविवाह थांबवण्याची, आम्ही नक्कीच या हेल्पलाईनला कॉल करू. प्रथमतः सर्वात अगोदर मी हेल्पलाईन 8वीत असताना आमच्या शाळेच्या भिंतीवर बघितली, पण ही काय आहे ते मला काही माहिती नव्हतं. तिथे फक्त एवढं लिहिलं की चाइल्ड हेल्पलाईन, पण ते काय आहे ते मला आज कळालं. बालविवाहाचे दुष्परिणाम काय असतात हे मला आज कळालं. खरंच हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त आहे आणि असा कार्यक्रम प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये राबवला गेला पाहिजे. आमच्या कॉलेजमध्ये हा कार्यक्रम झाला हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल. धन्यवाद. बाल कल्याण समितीचा अध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी सांगू शकतो की परभणीमध्ये बालविवाहाचं प्रमाण हे आज 2 ते 2.5 वर्षापूर्वी 48% होतं. पण या ठिकाणी जी काही महिला पीडित आहे किंवा जी काही मुलगी पीडित आहे तिच्या आयुष्यावर अतिशय त्याचे वाईट असे परिणाम आहेत. आणि म्हणून आपल्याला सर्वांना मिळून बालविवाहाचं काम करणं आवश्यक आहे. खरं म्हणजे बालविवाहाचं काम हे यंत्रणेमार्फत बालकल्याण समितीमार्फत चालूच आहे, परंतु ही खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळ आहे. बालविवाह कुठं होत आहे हे कळाल्यानंतर, हे यंत्रणेला कळाल्यानंतर, हे आम्हाला कळाल्यानंतर तो बालविवाह थांबवणे हे आमच्याकरता काहीच अवघड नाही आहे. परंतु मुळात बालविवाह होतोय ही गोष्ट कळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी आवाहन करतो की याकरता अवेअरनेस, जागरूकता आणि संवेदनशीलता हा विषय महत्त्वाचा आहे. कुठे कुठे बालविवाह होतात हे आपल्याला माहीत असते, परंतु आपण तेवढ्या पद्धतीने संवेदनशील नसल्यामुळे आपण कधीकधी डोळे जाग करतो. परंतु याकरता साधा उपाय म्हणजे 1098 किंवा बालकल्याण समितीशी संपर्क साधला तर 24 तासाच्या आत त्या मुलीचा बालविवाह थांबवण्यासाठी कार्यवाही होते. आणि यानंतर त्या मुलीची 18 वर्षापर्यंत म्हणजे जोपर्यंत लग्नाचं वय होत नाही तोपर्यंत तिची काळजी ही बालकल्याण समिती आणि यंत्रणामार्फत घेतली जाते. आणि बालविवाह झाल्याशिवाय, तिचं विवाहाचं वय पूर्ण झाल्याशिवाय तिचा बालविवाह होणार नाही याची काळजी यंत्रणा घेते. म्हणून आपल्या सर्वांना फक्त एकच काम करायचं आहे, जागरूक राहून अतिशय संवेदनशीलपणे बालविवाह होत असेल तर पोलिसांना किंवा बालकल्याण समितीला किंवा चाइल्ड हेल्पलाईनला कळणं आवश्यक आहे. अतिशय 14, 15, 16 वर्ष वयाच्या मुलीचे बालविवाह होतात आणि त्या गर्भवती राहतात. त्याचे अतिशय वाईट परिणाम हे तिच्या शरीरावर आणि आयुष्यात होत असतात. हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून गांभीर्यानं या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. मागील 2.5 वर्षापासून हे काम चालू आहे. जिल्ह्यातल्या सर्वच यंत्रणा काम करत आहे, परंतु प्रामुख्यानं यात सर्वांनी, समाजाने, लोकांनी सहभागी होणं ही आता काळाची गरज आहे. मी दिवाकर भोयर, इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अँड रिफॉर्म ही संस्था गेल्या 35 वर्षापासून काम करत आहे. आणि आम्ही 6 महिन्यापासून परभणी जिल्ह्यामध्ये बालविवाहमुक्त या विषयावर काम करतो. परभणी जिल्ह्यातील आम्ही 50 गावामध्ये संपर्क साधून ग्रामपंचायत, महिला मंडळ, बचत गट या लोकांशी संपर्क साधून आम्ही अवेअरनेस केला. आणि भविष्यामध्ये बालविवाह होऊ नये, बालविवाह रोखण्याकरता आम्ही लोकांच्या मिटिंगा घेतल्या, ग्रामसभा घेतल्या आणि त्या माध्यमातून संस्था या मंत्राखाली अवेअरनेस केला. आणि यानंतर भविष्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये बालविवाह होणार नाही याची आम्ही खात्री देतो. आणि हा प्रकल्प पुढेसुद्धा 1 वर्ष चालू राहील.
हे मी समजतो. मी संदीप बेंडसुरे, महिला व बालविकास विभागाअंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन 1098 याचा प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत असून परभणी जिल्ह्यातल्या तसेच तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला व पालकवर्गांना आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी 0 ते 18 वयोगटातील मुलांवर अत्याचार होत असेल, बालविवाह होत असेल, बालकामगार असतील किंवा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालविवाहमुक्त भारत या अभियानाच्या निमित्ताने आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी मुलांना मदत पाहिजे त्यावेळेला 1098 या टोल फ्री नंबरवर फोन लावला पाहिजे व त्या मुलाची मदत करून आपण एका बालकाची मदत केल्याचा जो काय म्हणता येईल त्याला सॅटिस्फॅक्शन जे आहे, समाधान आहे ते मिळवावं. धन्यवाद. मी लक्ष्मण गायकवाड. इसार संस्था ही बालकाच्या प्रश्नावर परभणी जिल्ह्यात 50 गावामध्ये काम करते. 50 गावामध्ये बालविवाहमुक्त भारत अभियान राबवते. त्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये रजिस्टर मेंटेन करते, विवाह रजिस्टर गावामध्ये जागृती करते. आमचा उद्देश असा आहे की बालविवाहमुक्त भारत हा 2030पर्यंत झाला पाहिजे, म्हणून आम्ही बालकाच्या प्रश्नावर काम करतात. आमच्या गावातून, आमच्या जिल्ह्यातून एकही बालविवाह होणार नाही यासाठी आम्ही काम करत आहात. आणि ह्याचा भाग म्हणून एक शासनाच्या वतीनं व आमच्या वतीनं बालविवाहमुक्त भारत अभियान हा कार्यक्रम आज आयोजित केला होता. धन्यवाद.